हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करणार जे डीएमईआर मध्ये मित्रांनो 207 फार्मसिस्टच्या पोस्ट आल्यात। तर मित्रांनो, या 207 पोस्ट साठी जर तुम्ही स्टडी करत असाल तर तुम्हाला कोणतं बुक हे बेस्ट राहील, म्हणजे तुम्हाला जर व्यवस्थितपणे या बुक मधून तुम्ही सगळा जो सिलेबस असणार आहे टीसीएस पॅटर्नचा, तर तो सिलेबस तुम्हाला या बुक मधून कव्हर होणार आहे। आणि मित्रांनो, या बुक मधून तुम्ही जर व्यवस्थित स्टडी केलं तर तुमचं 100% तिथे सिलेक्शन होणार आहे। खूप साऱ्या स्टुडंटने मला व्हॉट्सअपवर पण मेसेज केला, व्हिडिओ मध्ये कमेंट पण केला की सर आम्हाला बुक मधून स्टडी करायचे, तर असे कोणते बुक आहेत जेणेकरून आम्ही स्टडी केल्यास सिलेक्शन होईल। तर मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये बेस्ट बुक लिस्ट डीएमईआर फार्मसिस्ट एक्झाम। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसिस्टच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात, यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते। आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्या स्टुडंटला फार्मा कोव्हिजिलन्स मध्ये ज्यांचं एम फार्म, बी फार्म, फ्रेशर स्टुडंट आहेत आणि त्यांना फार्मा कोव्हिजिलन्स सारख्या चांगल्या डिपार्टमेंट मध्ये जॉब करायचं, तर आपला कोर्स पण असतो। या कोर्सला तुम्हाला जॉईन करायचं असेल तर हा जो नंबर दिलेला आहे यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। आणि याच्या रिलेटेड आणखी माहिती पाहिजे असेल तर इन्क्वायरी पण करू शकता। आणि मित्रांनो, त्याचबरोबर या ज्या 207 वॅकन्सीज आहेत डीएमईआरच्या, तर मित्रांनो या 207 वॅकन्सीसाठी पण आपली 1 जुलै पासून बॅच स्टार्ट होणार आहे, फार्मासिस्ट बॅच। आणि याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे शिकवणार आहेत। त्याच्यानंतर त्या सर्व जे सिलेबस आहे टेक्निकलचा, त्यावरती जेवढे पण पॉसिबल एमसीक्यूज आहेत त्याच्या एमसीक्यूच्या पीडीएफ आपण स्वतः बनवून मी देणार आहे। तर ह्या बॅचला तुम्हाला जॉईन करायचं असेल तर या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे, हा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेला आहे। तर आपण व्हिडिओच्या मेन पॉइंट कडे येऊ मित्रांनो। तर याच्यामध्ये तुमचा जो सिलेबस आहे मित्रांनो, तर या सिलेबस मध्ये 2 पार्ट आहेत, एक आहे टेक्निकलचा आणि एक आहे नॉन टेक्निकलचा। तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण बघू की नॉन टेक्निकलचा जो सिलेबस आहे तो कोणत्या बुक मधून तुम्ही कव्हर करू शकता। तर मित्रांनो, मराठी हा जो सब्जेक्ट आहे, मराठी व्याकरण असेल, तर यावरती मित्रांनो तुम्हाला तुमच्या डीएमईआरच्या एक्झाम मध्ये 15 क्वेश्चन आहेत। तर मित्रांनो, हे 15 क्वेश्चनची तुम्हाला स्टडी करायची आहे ना, तर तुमच्यासाठी जे बेस्ट बुक राहील मराठी व्याकरणचं, तर त्याच्यामध्ये मोरा वाळंबे सरांचं जे पुस्तक आहे मराठी व्याकरण व लेखन, तसंच व्याकरण लेखन और शब्दरत्न, ह्याच्यामध्ये मित्रांनो शब्दरत्नामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार, म्हणी, त्याच्यानंतर अशा मराठी भाषेतील शब्द वैभवाचं संकलन। तर याच्यामध्ये काय होईल मित्रांनो, तुम्हाला हा बुक सर्व पाठ करायची गरज नाहीये, तर तुम्हाला बघावं लागेल की मराठीच्या सिलेबस मध्ये कोणते कोणते पॉइंट आहेत। तर आता डीएमईआरचा जर सिलेबस बघितला मराठीचा, तर यामध्ये तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मराठी व्याकरण आहे, वाक्यप्रचार, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द। तर तुम्हाला ज्यावेळेस मोरा वाळंबे सरांचं तुम्ही बुक स्टडी करताय, तर तुम्हाला हे जे पॉइंट त्यामध्ये आहेत तेवढे स्टडी करायचे आणि ते साईडला एक्सट्रॅक्ट करा। त्याच्यानंतर भाषा सौंदर्यामध्ये उपमा, अलंकार, म्हणी, वाक्यप्रचार, हे योग्य जोड्या लावा, प्रसिद्ध पुस्तके व लेखन, हे जे आहे ना मित्रांनो, या सिलेबसचा तुमच्याकडे तुमच्या स्वतःच्या नोट्स तुम्ही प्रिपेअर केल्या। आणि हे नोट्स प्रिपेअर कोणत्या बुक मधून करू शकता तुम्ही, तर मराठी व्याकरणासाठी मोरा वाळंबे सरांचं बेस्ट बुक आहे हा। त्याच्यानंतर बाळासाहेब शिंदेचं पण मराठी व्याकरणाचं बुक चांगलं आहे, कुणाला हे आवडत असेल तर हे बुक परचेस करा, नाहीतर बाळासाहेब शिंदेचं बुक पण तुम्ही यूज करू शकता। आता मित्रांनो, दुसरा इम्पॉर्टंट पार्ट आहे, तो म्हणजे मित्रांनो इंग्लिश व्याकरण, म्हणजे इंग्लिश हा जो 15 क्वेश्चन साठी येणार आहे डीएमईआर एक्झाम मध्ये। तर याच्यासाठी मित्रांनो तुम्ही हा जो टीसीएस अँड आयबीपीएस पॅटर्न इंग्लिश व्याकरण आहे, तर हे कोणाचं बुक आहे, तर मित्रांनो बाळासाहेब शिंदेचं बुक आहे। तर या बुक मधून तुम्ही जेवढं पण इंग्लिशचा पार्ट असणार आहे आपल्या सिलेबस मध्ये डीएमईआरच्या एक्झाम मध्ये, तर इंग्लिशचा या बुक मधून तुम्ही जेवढे पण पॉइंट आहेत सर्व पॉइंट तुम्हाला या बुक मध्ये कव्हर होऊन जातील। आणि ते तुम्ही नोट्स प्रिपेअर करा आणि स्टडी करा। आणि या बुकच्या बाहेरचं मित्रांनो तुमच्या एक्झाम मध्ये येणारच नाही, ही मात्र 100% गॅरंटी असणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो जो थर्ड पार्ट आहे ते म्हणजे आपलं रिझनिंगचं। इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, जे की आहे लॉजिकल ॲबिलिटी। तर मित्रांनो, लॉजिकल ॲबिलिटी मध्ये जर सब्जेक्ट बघितला तर ॲप्टिट्यूड टेस्ट, बेसिक अर्थमॅटिक नॉलेज, मॅथमॅटिक्स आणि जनरल सायन्स। तर मित्रांनो, जे लॉजिकल ॲबिलिटी साठी जे तुम्ही बुक यूज करू शकता
याच्यामध्ये मी तुम्हाला 2 बुक रिकमेंडेड करेल. एक आहे मित्रांनो तुमचं बुद्धिमापन चाचणी, याच्यामध्ये पण खूप चांगलं दिलेलं आहे. याच्यामध्ये अनिल अंकलंगी या सरांचं हा बुक आहे, तर हे पण तुम्ही बुक यूज करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरं एक बुक याच्यामध्ये आपण रिकमेंडेड करू, ते म्हणजे सचिन राजाराम ढवळे सरांचं. तर याच्यामध्ये तुम्हाला बुद्धिमापन चाचणी, तर्कक्षमता परीक्षण, मेंटल ॲबिलिटी अँड रिझनिंग ॲबिलिटी टेस्ट, तर याच्यामध्ये तुमचं कव्हर होऊन जाईल. आणि मित्रांनो तुमचा जो सिलेबस आहे तेवढाच कव्हर करायचा आहे. म्हणजे हा बुक मी म्हणलं यूज करायचंय तर तुम्ही सगळाच रीड करत बसताल, सगळंच करत बसताल, हे करायचं नाहीये. तुम्हाला तुमचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसनुसार जेवढे पॉइंट रिक्वायर्ड आहेत तेवढेच करायचे प्रिपेअर, आणि एक्झाम मध्ये त्याच पॉइंट वरती क्वेश्चन येतात, हे थोडंसं लक्षात घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो जो थर्ड पार्ट आहे जे आहे जीके, म्हणजे आपलं सामान्य ज्ञान जे आहे त्यावरती पण मित्रांनो 15 क्वेश्चन असतात. आता ह्या 15 क्वेश्चन तुम्हाला कव्हर करायचं असेल तर त्याच्यासाठी मित्रांनो जे आपले फेमस सर आहेत विठ्ठल कांगणे सरांचं स्टडी पॉकेट म्हणून एक पुस्तक आहे. तर या पुस्तकमध्ये मित्रांनो तुम्हाला सगळे जे जीकेचे पॉइंट आहेत ते कव्हर करता येईल. आणि मित्रांनो हे जे आहे ना, मी जे हे बुक सांगतोय या बुक मध्ये तुम्ही पॉइंट कव्हर शकता, प्लस सामान्य ज्ञानचे आणखीन भरपूर बुक आहेत. म्हणजे मी जे सांगतोय याच्या सिमिलर पण बुक आहेत. फक्त आपल्याला ज्यावेळेस बुक परचेस करतोय हे मी सांगितलेले पण करू शकता, किंवा तुम्हाला वाटत असेल की यार या सिलेबस वर दुसरा एखादा बुक तुम्ही दुकानात गेला तिथे ते बघा, चेक करा, आणि हा सिलेबस कव्हर होणार तुम्ही कोणता जरी बुक यूज केला तरी चालेल. आणि डीएमआर मध्ये मित्रांनो एवढे हार्ड क्वेश्चन नाही आहेत, सिंपल असतात. तर मित्रांनो आपण जे तुमचे नॉन टेक्निकलचा पार्ट होता त्याचे 4 बुक ऑलरेडी डिस्कस केलेत. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आपण बघणार आहेत की सर टेक्निकल साठी कोणता बुक यूज करणार. तर मित्रांनो टेक्निकल साठी ज्यावेळेस आपण स्टडी करतोय तर मला खूप सारे जण म्हणतात सर माझ्याकडे हा रेफरन्स बुक आहे, माझ्याकडे तो रेफरन्स बुक आहे, सर मी जीपॅट क्वालिफाय आहे तर त्या जीपॅटच्या बुक मधून करू का. तर मित्रांनो अशा कोणत्याही रेफरन्स बुकची तुम्हाला इथे गरज नाहीये. ही डिप्लोमा लेवलच्या अभ्यासावरच तुम्हाला क्वेश्चन येतात. म्हणजे तुम्ही डिग्री केलंय, एम.फॉर्म केलंय, या बेसिसवर तुमच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन येणार नाहीत. किंवा डिप्लोमा स्टुडंटला काय वाटतं की कॉम्पिटिशन असतो आणि याच्यामध्ये बी.फॉर्म झालेले पण स्टुडंट आहेत, त्यांना खूप नॉलेज असतं, एम.फॉर्म झालेले पण आहेत. तर मित्रांनो डिप्लोमा स्टुडंटने घाबरायचं नाहीये. जे सिलेबस असतो, जे क्वेश्चन येतात सगळे डिप्लोमा लेवलचे असतात, त्यावरचा एकही क्वेश्चन डीएमआरच्या एक्झाम मध्ये नसणार आहे. त्यासाठी तुम्ही कमी आहात जास्त आहात विचार नका करू, डिप्लोमाचा स्टुडंट पण टॉपर येतो इकडे, असं काहीच नाहीये. तर मित्रांनो हे ज्यावेळेस तुम्ही टेक्निकलचं बुक करता तर मी सगळ्यात जास्त रिकमेंड करतो म्हणजे तुमचे जे लेटेस्ट पीसीआयचे बुक आहेत, जे आपलं पीसीआयचं सिलेबस रेग्युलेशन आहे, तर या पीसीआयचे जे डिप्लोमाचे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे टेक्स्ट बुक आहेत, तर या टेक्स्ट बुक मधून तुम्हाला काय करायचंय मित्रांनो, जो काही सिलेबस आपल्या टीसीएस पॅटर्न नुसार आहे, आता सिलेबस कोणता आहे याच्यावर ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलाय, इथे तुम्ही सिलेबस बघू शकता की बाबा हॉस्पिटल, रोल ऑफ हॉस्पिटल फार्मसिस्ट, कम्युनिटी फार्मसी, त्याच्यानंतर गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, इसेन्शियल ड्रग लिस्ट, फार्मसी ऍक्ट 1948, इंडियन फार्माकोपिया, कोलॉजीचा हा पार्ट असेल. तर या पार्ट वरून तुम्हाला काय करायचंय मित्रांनो, जे डिप्लोमाचे फर्स्ट इयरचे आणि सेकंड इयरचे बुक आहेत तर या बुक मधून तुमच्या पॉइंट नुसार तुम्हाला स्टडी करायचंय. जसं मित्रांनो आता याच्यामध्ये पहिला तुम्हाला बुक दिसतोय फार्मास्युटिक्स. आता हे पीसीआयचे बुक पण वेगवेगळ्या पब्लिकेशनचे आहेत. याच्यामध्ये ठाकूर हे जे मी स्क्रीनशॉट टाकले हा ठाकूर पब्लिकेशनचा बुक आहे. याच्यामध्ये डायनामिक पब्लिकेशनचं पण येतं, आपल्याकडे जास्त निराली प्रकाशनचं पण येतं. तर तुम्ही कोणत्याही पब्लिकेशनचं घ्या आणि मित्रांनो तुम्हाला जे क्वेश्चन येतात ते लाईन टू लाईन या डिप्लोमाच्या पीसीआयच्या बुक मधूनच येतात. ठीक आहे. बाकी दुसरीकडे खूप सारे लोक क्लासेस घेतात, त्यांना ते नॉलेज नसतं, म्हणजे फार्मसीचं त्यांनी एवढं केलेलं पण नसतं किंवा त्यांच्या युट्यूब चॅनलवर फार्मसीचं ते शिकवत नाहीत, तरी पण पैसा कमवण्याच्या हेतूने ते लोक क्लासेस स्टार्ट करताय. पण तुम्हाला ते माहिती असलं पाहिजे की बाबा फार्मासाठी सगळ्यात बेस्ट क्लास कोणता राहील किंवा फार्मसीसाठी जो क्लास प्रयत्न करतोय तिथे तुमचा क्लास लावा. आपल्याकडे पण टेक्निकलचं सगळं कव्हर करून दिलं जातं, तर आपली पण बॅच जॉईन करू शकता. पण बॅच नाही जरी जॉईन केली, तुम्ही स्वतः जरी प्रिपेअर केलं नाही या बुक मधून व्यवस्थित सिलेबस कडे बघून,
तरी पण तुमचं मित्रांनो सिलेक्शन होऊन जातं। तर याच्यामध्ये मित्रांनो पहिला जो बुक आहे बघा इथे फार्मास्युटिक्स। आता तुमच्या सिलेबस मध्ये तुम्हाला बघायचे की फार्मास्युटिक्सचा कोणता पार्ट आहे। तर मित्रांनो याच्यामध्ये डोसेज फॉर्मचा पार्ट आहे। तर या बुक मधून तुम्ही डोसेज फॉर्मचा पार्ट तुम्ही एक्सट्रॅक्ट करणार आणि त्याच पार्ट वर क्वेश्चन येणार। त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा आहे सोशल फार्मसी। तर तुम्ही सिलेबस मध्ये बघा की सोशल फार्मसी मधला कोणता पॉइंट आहे सिलेबस मध्ये तो एक्सट्रॅक्ट करा। म्हणजे सगळं बुक रीड करायचं नाहीये, मी बुक दाखवतोय म्हणजे याचा अर्थ असा नाही की ते सगळं पहिल्या पेजवरून लास्ट पेज पर्यंत तुम्हाला स्टडी करायचं नाहीये। मित्रांनो स्टडी करताना तुम्हाला सिलेबस डोळ्यासमोर ठेवायचा आहे, त्या सिलेबस नुसार या बुक मधून तो पॉइंट एक्सट्रॅक्ट करायचा आहे आणि ते स्टडी करायचं आणि स्वतःची एक नोट्स प्रिपेअर केली तर ते बेस्ट राहील फार्मास्युटिक्सच्या। त्याच्यानंतर फार्मसी लॉ अँड इथिक्स। तर फार्मसी लॉ अँड इथिक्स मधले जे काही पॉइंट आपल्या सिलेबसला आहेत तर ते सिलेबसचे पॉइंट स्टडी करा। त्याच्यानुसार त्याच्यानंतर हॉस्पिटल फार्मसीचा पार्ट असेल, क्लिनिकल फार्मसीचा असेल, फार्माकोलॉजीचा असेल, फार्माकोथेरपी असेल। तर याच्यामध्ये मी काही बुक इन्क्लूड नाहीत केले, पण तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही टेक्निकलचं स्टडी करताय तर त्यावेळेस लक्षात घ्या फर्स्ट इयर डिप्लोमा प्लस सेकंड इयर डिप्लोमा। आता याच्यामध्ये काही जे फर्स्ट इयरला 6 बुक असतात, सेकंड इयरला 6, असे 12 बुक आहेत। तर मित्रांनो हे सर्व 12 परचेस करायचे का? आता आधीच तुम्ही सिलेबस बघा, या 12 मधले आता कॉग्निशनचा पार्ट हे एक्झाम मध्ये नाही, तर कॉग्निशनचं बुक घेऊन फायद्याचं आहे का? नाहीये। तर तुम्हाला काय करावं लागेल, एचईपीचा पण पार्ट नाही, एचईपीचं बुक घेऊन फायदा आहे का? नाहीये। तर ज्या सिलेबसचा पार्ट याच्यात आहे तर तुम्हाला फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे जे पीसीआयचे टेक्स्ट बुक आहेत तेवढेच टेक्स्ट बुक शॉप वरती जाऊन परचेस करायचे आणि परचेस केल्याच्या नंतर तुमच्या सिलेबस नुसार त्या बुक मध्ये कोणता पॉइंट आहे तर ते स्टडी करायचंय। आणि मित्रांनो सिलेक्शन होण्याचा हाच फॉर्म्युला आहे। तुम्ही कुठला रेफरन्स बुक केला करत बसला तर तिकडे ना प्रॉब्लेम येतो। क्वेश्चन पण खूप सिंपल असतात आणि मित्रांनो फक्त या एक्झाम मध्ये 40च क्वेश्चन तुमच्या टेक्निकल वरती येणार आहेत, हे पण लक्षात घ्या। आणि कोणत्या पॉइंटवर किती क्वेश्चन येतात याचा पण व्हिडिओ आपण ऑलरेडी मी लास्ट पेपर अनालाइज करून ते ऑलरेडी सांगितलंय, तो पण तुम्ही व्हिडिओ बघू शकता। आणि मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण जे परफेक्ट बुक होते जे तुम्ही व्यवस्थित स्टडी केलं तर सिलेक्शन होऊन जाईल तर ते व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे। आणि मित्रांनो याची पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर त्या पीडीएफ साठी तुम्हाला काय करावं लागेल, आपली जी डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली तर त्या लिंक वरून टेलिग्राम ग्रुप आपला जॉईन करा। तिथे रेग्युलर असा फ्री कंटेंट तुम्हाला अवेलेबल असणार आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर आपल्या फार्माकोव्हिजिलन्सी बॅच असेल किंवा फार्मसीची डीएमईआरची जी बॅच आहे तर ही बॅच जॉईन करायची असेल तर मित्रांनो मला व्हॉट्सअप वरती कॉन्टॅक्ट नक्की करायचंय। आणि याच्यामध्ये मित्रांनो या बॅच मध्ये टेक्निकलचा जो आपण सिलेबस घेणार आहे त्या टेक्निकल वरती माझ्या दिलेल्या क्वेश्चनचा बाहेरचा क्वेश्चनच नाहीयेत। फार्माचं मित्रांनो लास्ट 7 वर्षापासून या फार्मासिस्ट एक्झाम रिलेटेड मला नॉलेज आहे, त्याचं मी गायडन्स देतो। तुम्ही माझे आधीचे पण व्हिडिओ बघा, मी सगळे व्हिडिओ फार्मसी स्टुडंटलाच कन्सिडर करून बनवतो, त्यांनाच हेल्प करण्यासाठी बनवतो। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि फार्मसीची तयारी करायची असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।